आवाज मानदेशाचा। मान तालुक्यासह महाराष्ट्रामध्ये अर्थवाहिनी असलेल्या दहिवडी येथील श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे वतीने 34व्या सर्वसाधारण सभेच्या औचित्य साधत दसरा आणि दीपावलीच्या शुभमुहूर्तावर ग्रामीण भागातील शेतकरी सभासदांसाठी सिद्धनाथ शेतकरी गृह कर्ज योजना आणि सिद्धनाथ मायक्रो फायनान्स कर्ज योजना सुरू करत असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे आणि व्हाईस चेअरमन मामुशेठ विरकर यांनी मान चौफेर न्यूजशी बोलताना दिली आहे। स्वर्गीय वाघोजीराव पोळकाका यांनी श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे छोटेसे रोपटे लावले होते। आज या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे। आमदार जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी विश्वास टाकत आम्हाला संस्थेत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। सभासदांचे हिताचे निर्णय घेत संस्थेत कोणतेही चुकीचे होऊ देणार नाही। स्वर्गीय काका आणि स्वर्गीय दडस मॅनेजर यांनी ज्या पद्धतीने संस्था चालवली तशीच त्यांचेच विचार पुढे नेत संस्थेची आर्थिक घौडदौड सुरू ठेवणार आहे। दसरा दिवाळी सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे स्वतःच्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिद्धनाथ पतसंस्थेच्या वतीने फक्त शेतकऱ्यांसाठी शेतकरी गृह कर्ज योजना 12% व्याजदराने आणि 12 वर्षांच्या परतफेडीचा कालावधी ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर सर्व सभासदांसाठी श्री सिद्धनाथ मायक्रो फायनान्स कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे। सभासदांनी कोणतीही नवीन वस्तू घरी घेऊन या पैशाची चिंता करू नका। त्यासाठी सिद्धनाथ पतसंस्था आपल्या पाठीशी आहे। त्यासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी नाही। व्याजदर 12% आहे। या योजनेचा कालावधी 1 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे। या वर्षीच्या दसरा दीपावली सणांचा आनंद साजरा करा। सिद्धनाथ पतसंस्था आपल्या सोबत आहे। अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेत संपर्क साधावा असे आवाहनही चेअरमन अरुण गोरे आणि व्हाईस चेअरमन मामुशेठ विरकर यांनी केले आहे। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।